नमस्कार, मी भगवान जाधव. मी आहे सध्या नसरतपूर ते बारसगावला जाणाऱ्या राज्य महामार्गावर. आणि याच राज्य महामार्गावर आत्तापर्यंत पाटील कन्स्ट्रक्शन यांनी करोड रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. परंतु तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत हे करोड रुपये जनतेच्या हितासाठी आले की इथल्या गुत्तेदाराच्या हितासाठी पैसे आले. जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून. पहा, हा जो व्हिडिओ आहे ते नितीन गडकरी साहेबांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. नॅशनल हायवेचा रोड आहे नसरतपूर ते बारसगाव, जे की वसमत शहर, हिंगोलीच्या वसमत शहरातून जाणारा हा नसरतपूर ते बारसगाव रस्ता आहे. आपण बघू शकतो, मी जे आहे ते या पुलावर उभा आहे. वसमत शहरापासून अवघ्या काही अंतरावर हा जो रोड आहे, हे जे काम आहे ते कशा पद्धतीने, हे जे आहे ते काम दर्जा कामाचा कशा पद्धतीचा आहे, हे जे आहे ते या कामामध्ये संपूर्णतः माती मिश्रित रेती वापरलेली आहे. सीसीचं बांधकाम आहे की माती मिश्रित बांधकाम आहे, हे तुम्ही बघू शकता. हे सुद्धा अशाच पद्धतीनं हे जे आहे ते बांधकाम केलेलं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी हे जे बांधकाम केले हे कशा पद्धतीने या ठिकाणी ही जी डागडुजी केलेली आहे, संपूर्ण जे आहे ते माती मिश्रित रेतीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. रस्त्याचं काम आहे चालू आहे. बघा, हे जे आहे पूल आहे, तुम्हीच मला सांगा हे सीसी रस्ता आहे की काय आहे. बघा कशा पद्धतीने या पुलाची विल्हेवाट लावली. हे बघा, 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 हे सीसी आहे की काय आहे. बघा कशा पद्धतीने या करोड रुपयाचा चुराडा कशा पद्धतीने होत आहे, तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. मी विनंती करतो नितीन गडकरी साहेबांना की हा जो रस्ता आहे नॅशनल हायवे, हा नॅशनल हायवे आहे. नसरतपूर ते बारसगावला जाणारा रस्ता आहे. हिंगोलीच्या वसमत शहरातून जाणारा रस्ता आहे. वसमत शहर म्हणजे सर्वात मोठी बाजारपेठ असलेली हिंगोली जिल्ह्यामधलं एक डिव्हिजन तालुका आहे. आणि या तालुक्याच्या गावामधून जाणारा जो आहे रस्ता आहे, हिंगोलीचे खासदार असतील, जसं की आपण दल बदलिता, तसंच आपण या इथल्या कामावर वचक ठेवणं तितकंच गरज आहे. आज याच रस्त्यावर शेकडो गुत्तेदार येऊन गेलेले आहेत, परंतु हा रस्ता जसा तसाच कायम रस्ता आहे. आज जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरता आला पाहिजे. आज मी नितीन गडकरी साहेबांना विनंती करतो की हा जो रस्ता आहे, हा जो पूल आहे, या पुलाच्या बांधकामाची एकंदरीत चौकशी होणार का. संपूर्ण जे आहे ते बारसगावपर्यंत जो रस्ता आहे, या संपूर्ण रस्त्याचा हा जो आहे तो निधी संपूर्ण उचलण्यात आलेला असल्याची दाट संशय आहे. परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचं काम जैसे ते तैसेच आहे. मागच्या वेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे यांनी सुद्धा या मुद्द्याला उचलून धरल्यामुळे काही काम थातुरमातुर करण्यात आलं होतं. परंतु अद्यापर्यंत मागील 4 वर्षापासून या पुलाचं काम जैसे ते वैसे परिस्थितीमध्ये आहे. परंतु आता जर बघितलं तर या पुलाची अशी परिस्थिती आहे की संपूर्ण जे आहे ते बोगस काम चालू आहे. आणि असेल तर खरंच हा रस्ता दर्जेदार होणार आणि नक्कीच या वसमतकराला तुमच्या निधीचा फायदा होणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच या रस्त्याची चौकशी होणार की परत बोगस रस्त्यावर बिलं उचलली जाणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.